म्हणले मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो। 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला कैसे बनाने का ये बीजेपी वालों से सीखना चाहिए। साला जाहिराती त्यांचा कोण हात पकडणार नाही। रवींद्र चव्हाणांना हे कोण सांगावं की आओ गुरुजी तुम्ही एक लस दिली ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही। वट सुषमा अंधारेने एका लशीचे 750 रुपये मोजले, 2 लशीचे मिळून 1500 रुपये मी स्वतः दिलेले आहेत आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला लगेच। पण काँग्रेसने 14 लशी दिल्या आणि एकदाही जाहिरात केली नाही। 14 लशी दिल्या काँग्रेसने। म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला। नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाडा घेऊन फिरले असते। पोलिओ असेल, देवी असेल, बीसीजी असेल, गोवर असेल, ट्रिपल असेल, धनुर्वात असेल, अशा 14 प्रकारच्या लशी दिल्या पण त्यांनी जाहिराती केल्या नाहीत। परंतु भाजपा जाहिराती करण्यात पटाईत। आता इलेक्शनच्या काळात ते ह्या सगळ्या जाहिराती करतायत। पण हे मी जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे कारण इथून मुंबई जवळ आहे आणि कोविडच्या काळात इथेही काय काय काम झालं होतं आणि कोविडच्या काळात मुंबईत काय काम झालं। जगातलं सगळ्यात जास्त सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेश जर कुठला असेल तर तो मुंबई प्रदेश आहे आशिया खंडातला। आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये आणि त्या धारावीमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात लवकर जर कोविड आटोक्यात कुठे आला तर तो धारावीमध्ये आला। ज्याचं कौतुक जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने केलं, ज्याचं श्रेय आरोग्य मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जातो।